आगळ्या वेगळ्या रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे। या रेड्याची उंची धिप्पाड आणि 10 कोटींचा हा गोलू रेडा असून 2.5 फूट उंचीची सर्वात लहान पंगनूर गाय, तब्बल 35 लिटर दूध देणारी म्हैस, त्याचप्रमाणे झुंजीचा कोंबडा, 100 किलो वजन असलेला वैताळ बोकड आणि असे बरेच काही प्राणी पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गेल्या 3 दिवसांपासून मेरीवेदर मैदानावर भरवण्यात आलेल्या भीमा कृषी पशु प्रदर्शनास मोठी गर्दी केली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 26 ते 29 जानेवारी दरम्यान या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। 10 कोटी रुपयांचा गोलू 2 या रेड्याची चर्चा ही सध्या सर्वत्र सुरू असून नागरिक या रेड्याला पाहण्यासाठी एकच गर्दी देखील करत आहे। हत्तीनंतर सर्वात मोठा आणि लांब प्राणी हा गोलू 2 रेड्याचा असल्याचा दावा आता रेड्याच्या मालकाने केला आहे। या गोलू रेड्याने आतापर्यंत अनेक बक्षिसे जिंकले असून त्याला सांभाळणे देखील वाटतं तितकं सोपं नाहीये। गोलूला रोज 15 ते 20 किलो पशु आहार, त्याचप्रमाणे 5 किलो फळं आणि रोज 20 लिटर दूध लागत असतं। तर त्याच्यासाठी स्वतंत्र आंघोळीची देखील व्यवस्था असते। 24 तास एसी आणि टीव्हीची देखील सोय करण्यात आली असून तो रोज टीव्ही देखील पाहत असतो। या आगळ्या वेगळ्या रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात असलेली सर्वात कमी उंचीची पंगनूर गाय देखील या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहे। ही गाय 3 वर्षांची असून केवळ 2 फूट 5 इंच उंचीची असून ही गाय दिवसाला 4 ते 5 लिटर दूध देखील देत असून तब्बल 500 रुपये लिटर या दुधाची विक्री होत असते, अशा गायीच्या मालकाकडून हे आता सांगण्यात येत आहे।